सर नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर आपलं मनापासून स्वागत. अ, आपण हा विषय जेव्हा बोलायचं ठरवलं, हा विषय म्हणजे कुठला? तो मी आत्ता सांगितला, की अ, सध्या समाज अस्वस्थ आहे आणि ह्या अस्वस्थतेच्या गर्तेत अडकलेला समाज बाहेर काढायचा म्हणून तुम्ही परत त्याच्यावरती काही कॉमेंट केली, की नंतर तुम्हाला त्याचे परत रिपरकेशन्स पाहायला मिळतात. एका वेगळ्याच आपण दुष्टचक्रात अडकतोय का काय? सर्वजण, कुठलाही घटक असो, कोणीही समाजातला घटक त्यात अपवाद राहिलेला नाहीये. अशा स्थितीचं मूळ काय आहे? हे जेव्हा आपण थोडंसं प्राथमिक चर्चा करत होतो, तेव्हा तुम्ही एक शब्द वापरलात आणि तो होता, हा एक प्रकारचा नवीन सामाजिक लोचा आहे. आणि मग आपण असं ठरवलं, की चला आपण या विषयावरती लोकांना संबोधित करू किंवा हा विषय थोडासा उलगडून सांगू. नेमकं काय आहे? आपण कुठं अडकलेलो आहोत? अ, आणि याचे धोके काय असू शकतात? आणि मग यातून बाहेर पडण्याचे मार्ग कुठले आहेत? म्हणून सर्वप्रथम मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे, की हा जो शब्द आहे नवीन सामाजिक केमिकल लोचा, केमिकल लॉज. तो काय आहे? हां, आता हा मूळ विषय असा आहे, की मुळात भारतीय समाज हा अतिशय भावनिक असा समाज आहे. आणि या भावनिक समाजाला ज्या वेगाची सवय होती, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने घटनांचा वेग वाढलेला आहे. प्रसंगांचा वेग वाढलेला आहे. क्रिया-प्रतिक्रियांचा वेग वाढलेला आहे. आणि तो आपल्या समाजाला काही केलं झेपत नाही आहे. मग त्याच्यामुळे झालं काय, की क्रिया-प्रतिक्रिया याचा वेग वाढल्यामुळे त्या दिवसभर किंवा आता तर काही जणांच्या बाबतीमध्ये रात्रभर ते आदळतंय आपल्या मनावर आणि ते आदळल्यामुळे आपली जी प्रतिक्रिया प्रत्येक वेळी उमटते, त्यातनं जे काही केमिकल लोचा आपल्या मनामध्ये तयार होतो, त्याला आपण सामाजिक लोचा म्हणूयात. कारण ते प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी वेगळी प्रतिक्रिया उमटते आणि ती इतक्या पटकन उमटते. आश्चर्य म्हणजे तो त्या विषयाचा आणि त्याचा काही संबंध नसतो त्या माणसाचा. पण प्रत्येक विषयाविषयी त्या माणसाला काहीतरी बोलायचं असतं किंवा काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त करायची असते. आता तो नुसता प्रतिक्रिया व्यक्त करत असता तरी समजण्यासारखं होतं. पण तो एखादी प्रतिक्रिया किंवा प्रसंग पाहून जो आपल्याशी संबंध त्याचा काहीही नाही, ते पाहून आणि ऐकून किंवा त्याचा तो जवळ आल्यावर तो डिस्टर्ब होणं, हे विचित्र आहे. आणि हे विचित्र आहे म्हणजे यातनं आपण स्वतःचं नुकसान करून घेतो आहोत. म्हणजे आत्ता जे तुम्ही म्हणालात, की अस्वस्थता आहे, तर मला असं वाटतं, की एक प्रकारे ही अस्वस्थता आपण स्वतःवर लादून घेतलेली आहे. कारण जगातले सगळेच विषय माझे असं जर मी म्हणायला लागलो आणि त्या प्रत्येक गोष्टीविषयी मी प्रतिक्रिया द्यायला लागलो, तर जगातलं कुठलंही असं शास्त्र नाही आहे, जे आपल्या मनाला शांत करेल. ते आपल्यालाच करायचं आहे. आणि आपल्याला कसं करायचं? तर ते आपला विषय आपण ओळखणं आणि त्याच्याविषयी स्वतःच्या मनावर थोडं नियंत्रण करणं, त्याचं नियमन करणं, हे सध्याच्या काळामध्ये आवश्यक आहे. कारण त्या वेगाने पळत सुटणं हा काही त्याच्यावरचा मार्ग होऊ शकत नाही. कारण वेग हा भारतीय समाजाला मुळातच नव्याने म्हणजे नंतर आलेली ती गोष्ट आहे भारतीय समाजाच्या बाबतीमध्ये. नाहीतर भारतीय समाज कसा होता? निवांत होता. त्याला सगळ्या गोष्टी अतिशय निगुतीने करण्याची सवय होती. त्याची नाती असतील, त्याचं कुटुंब असेल, त्याची शेती असेल, त्याचे सणवार असतील, तर हे नव्या काळामध्ये त्याला तसं सगळं बदलून गेलेलं आहे. कुटुंब बदलून गेलेलं आहे, नाती बदलून गेलेली आहेत. शेतीचा आणि आपला संबंध राहिलेला नाही आहे. आपण आता उंच बिल्डिंगमध्ये राहतो, त्यामुळे जमिनीचा संदर्भ आणि संबंध दोन्ही गोष्टी बदलल्यात. दोन्ही गोष्टी बदलल्या. तर मग ते एकतर तुम्ही नवीन पद्धतीने जगायला लागलात, तर त्याचं आकलन तुम्ही स्वीकारलं पाहिजे. ती गोष्ट तुम्ही स्वीकारली पाहिजे मनापासून. की समजा शहरामध्ये समजा तुम्हाला 12व्या मजल्यावर 20व्या मजल्यावर राहायचं असेल, तर त्या 20व्या मजल्यावर राहताना जमिनीचा संबंध म्हणजे तो संदर्भ संपल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने जगता ते तुम्हाला किमान लक्षात यायला पाहिजे. की आपण आता जमिनीवर राहत नाही आहोत, आपण 20व्या मजल्यावर राहत आहोत. आणि मग 20व्या मजल्यावर राहिल्यानंतरची जी काही मानसिकता असते किंवा एकटेपणा असतो किंवा बंद दारामध्ये राहणं असतं किंवा बाहेर आल्यावर फक्त लिफ्टच दिसते, ह्या ज्या गोष्टी असतात याचे काही मनावर परिणाम निश्चितपणे होत असतात. ते लक्षात न आल्यामुळे नको त्या गोष्टींशी तुलना आपण करत जातो आणि त्यातनं ती अस्वस्थता घर करते आहे मनामध्ये.
म्हणजे थोडक्यात ही थोडीशी म्हणजे प्रगल्भतेचा अभाव असल्यामुळं आलेली अवस्था आहे, काही आपणच आपल्यावरती लादून घेतलेली अवस्था आहे, का एक मानसिक स्थिती आहे, जी सामाजिक मानसिक स्थिती म्हणू आपण, की ज्याच्याशी सर्वजण आपण झुंजतोय. काय आहे? नाही, काय झालंय, आपल्या समाजामधल्या अनेकांच्या बाबतीमध्ये बेसिक म्हणजे जे मूलभूत प्रश्न असतात त्या प्रश्नातनं बरेच जण बाहेर पडलेले आहेत गेल्या काही वर्षामध्ये. आणि ती अतिशय चांगली गोष्ट आहे खरं म्हणजे, की भौतिक गरजांमधनं आपण बाहेर पडलेलो आहोत. नाही तर पूर्वी कसं होतं, की भौतिक गरजा हेच जगण्याचं एक उद्दिष्ट असल्यासारखं होतं. पण आता आपण त्यातनं बाहेर पडलो तर ही आनंदाची गोष्ट आहे. दुर्दैवाने ह्या सगळ्या आकलना अभावी ती दुःखाची झालेली आहे. म्हणजे त्या मूलभूत प्रश्नातनं बाहेर पडल्यामुळे आपल्याला नाती महत्त्वाची वाटेनाशी झालेली आहेत. आपल्याला कुटुंब महत्त्वाचं वाटेनासं झालेलं आहे. आपल्याला कुणाला भेटणं महत्त्वाचं वाटेनासं झालेलं आहे. कुणाशी मनमोकळे गप्पा करणं महत्त्वाचं वाटेनासं झालेलं आहे. आणि त्यातनं जे व्यक्त होऊन आपण जे आनंद घेत होतो, समाधान घेत होतो, तेच आपण घेत नाही आहोत. आपण फक्त भौतिक गोष्टीमध्येच अडकलो की काय, अशी शंका यावी, असं एक वातावरण आपल्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि त्यातनी जी गोष्ट होते आहे, तुम्ही जे म्हटलं ते 100% बरोबर आहे, की अतिशय कमी काळामध्ये जे मोठे बदल होत आहेत, ते बदलाचं आकलन आपल्या समाजाला आणि मग बऱ्याच गोष्टी मिळून गेल्या आणि त्या पुरेशा नाही असंही लगेच वाटायला लागलं. म्हणजे वर्षानुवर्ष या गोष्टी मिळण्यासाठी आपल्याला मधला जो टप्पा लागला, की काय, समजा आपण असं म्हणूयात की 70 आणि 80च्या दशकामध्ये ज्या प्रकारची भौतिक वानवा आपल्याकडे होती आणि भौतिक गोष्टी मिळाव्याच्यासाठी ज्या पद्धतीने लोक त्याच्यामध्ये खूप वेळ लागत होता आणि मग त्या मिळाल्यानंतर त्याचा एक आनंद समाधान आपल्या मनामध्ये तयार होत होतं. आता काय व्हायला लागलेलं आहे, की मला भौतिक गोष्ट एखादी मिळाली, गाडी घेतली मी, तर त्याच्यावर माझं समाधान होत नाही आहे. मी त्याच्यापुढे विचार करायला लागतो, की मला आता पुढचं टार्गेट काय आहे, असा विचार करायला लागलेलो. आणि याला बहुतांश कारणीभूत आहे ती तुलना आहे. विशेषतः सोशल मीडियामध्ये ज्या पद्धतीने आपलं यश अपयश शेअर करण्याची स्पर्धा लागलेली आहे, त्यातनं या गोष्टी होतात. आता शेअर करणं तर काही थांबणार नाही आहे. मी गाडी घेतली तर मी ते लोकांना सांगणार, मी घर घेतलं तर ते मी सगळ्यांना सांगणार, किंवा मी काहीतरी पर्यटन केलं तर मी लोकांना सांगणार. आता त्याचा आणि समजा माझ्या मित्रांनी टाकलं तर माझा आणि त्याचा काही संबंधच नाही आहे. मला आनंदच व्हायला पाहिजे. पण मी असा विचार करतो की मग मी कधी करणार ते. आता हे गडबड आहे सगळी, घोळ आहे हा सगळा. पण हे असं पूर्वी होत नव्हतं. पूर्वी कमी होत होतं तुलनेने, कारण त्याचं जे आदळणं होतं, त्याचा जो वेग होता तो कमी होता. म्हणजे ते मुळात भेटल्यावर तो सांगायचा माणूस, किंवा मी काय काश्मीरला जाऊन आलो, मी काय शिर्डीला दर्शनासाठी जाऊन आलो. आता तो जाऊन आला तर तोही थांबत नाही. म्हणजे तो काश्मीरपासूनच फोटो टाकायला सुरुवात करतो. मग देवदर्शनाचे सुद्धा फोटो लोक टाकायला लागलेले आहेत. आता ते पाहिल्यानंतर मला वाटायचं कारण नाही ना, त्याच्या श्रद्धेचा भाग म्हणून तो गेलेला आहे ना. बरोबर. मला काही वाटायचं कारण नाही त्याच्याविषयी, किंवा त्याने म्हणजे आपण जी कृती करतोय ती जगाने पाहिलीच पाहिजे असं कुठंतरी वाटतंय सगळ्यांना. हा, म्हणजे ती जी भौतिक का ती अचिव्हमेंटची एक त्यांच्या हा, दृष्टीने म्हणजे त्याचंही कारण हे असतं. भौतिक उपासमार ही आहे. हा. म्हणजे पूर्वी जी होती ती भौतिक उपासमार होती, आणि ती भौतिक उपासमार आता ती राहिलेली नाही तेवढी त्या अर्थाने मेजॉरिटी समाजाची. आता अजीर्ण व्हायची वेळ आली. हा ना, मग अजीर्ण म्हणजे हे जे आपण मनाचं म्हणतो आहोत हे सुद्धा मनाचं अपचनच आहे. म्हणजे जास्त खाल्ल्यामुळे जसं त्रास होतो आपल्याला, किंवा त्याचे जे रोगात रूपांतर होतं तितकंच गंभीर आहे. मनामध्ये तुम्ही किती गोष्टी एकाच वेळी टाकाल, किती गोष्टी तुमचं मन स्वीकारणार, ते मन तयार आहे का मुळात? केवळ तुमचे डोळे पाहतात, तुम्ही बोलू शकता, तुम्ही ऐकू शकता, म्हणून सातत्याने तुम्ही ते आत घ्याल सगळ्या गोष्टी. तर हाच मुळात मोठा प्रश्न आहे हा. पूर्वी एक सर म्हटलं जायचं की वाचनाने तुम्ही समृद्ध व्हाल, चांगलं वाचा, चांगलं ऐका, चांगलं बोला, नाही का. आणि हे व्यक्तिमत्व घडण्याचे एक उत्तम साधनं आहेत. आणि व्हायचं देखील. म्हणजे मला आठवतंय आपण काही चांगलं वाचलं की किंवा काही चांगलं ऐकलं की आपल्याला एक अचिव्हमेंट झाली, आपल्याला काहीतरी आपण रिच झालोय, थोडंसे कालच्यापेक्षा आज श्रीमंत झालोय, असं एक फील यायचं. आता तसं होत नाही. आता मी एखादी काही गोष्ट वाचली ना तर मी डिस्टर्ब व्हायला लागतो, असं एक चित्र पाहतो. किंवा काही आणखी पाहिलं
की मी तृप्त नाही होत, मी काहीतरी डिस्टर्ब होतो आणखी, किंवा माझ्या ते इच्छा जाग्या होत्यात. मग मी हे पण पाहतो, मग मी ते पण पाहतो. असं अशा एका वेगळ्या गर्तेत आपण अडकलोय असं मला वाटतं. हे नेमकं कशाचं द्योतक आहे? असं का होत असावं? हा, याचं कारण असं आहे की जेवढे पर्याय जास्त समाजामध्ये करिअर करण्याचे किंवा सगळ्या गोष्टी, सगळे आनंद आणि समाधान घेण्याचे जेवढे पर्याय आहेत, ते पर्याय हे सगळे मी स्वतःच ते मलाही मिळाले पाहिजे सगळ्याच प्रकारामध्ये, सगळ्या क्षेत्रामध्ये हे वाटणं हा गोंधळ आहे सगळा मनातला. की एखाद्याने समजा तो त्या क्षेत्रातला आहे, शेतीतला आहे, तर त्याने शेतीत एखादं यश मिळवलं, तो त्याचा भाग आहे, तो माझा भाग नाही आहे. मी ते ऐकल्यानंतर मला आनंदच झाला पाहिजे. पण मला तो आनंद होत नाही, कारण मला असं वाटतं सोशल मीडियामुळे विशेषतः किंवा त्याच्यात ती जी मांडणी तो करतो त्याच्यामुळे असं वाटायला लागतं की हे आपणही करू शकतो. खरं म्हणजे त्याचा ते संबंधच नाही त्या विषयाचा. त्याने फक्त जसं तुम्ही वाचनाचा संदर्भ दिला, की वाचनामध्ये काय व्हायचं की जगातली एक भावना, एक गोष्ट, एक नातं, एक अनुभव आपल्यापर्यंत पोहोचला. इथपर्यंतच खरं होतं. आता काय होतं की त्याचं दृश्य स्वरूप तुमच्यासमोर येतं. आता त्याचा व्हिडिओ तुमच्यासमोर येतो आणि तुम्हाला असं वाटतं की आपणही त्यात आहोत. खरं म्हणजे काही संबंध नाही. तुम्ही त्याची फक्त माहिती घेतलेली असते. त्याचा आणि त्याच्या अनुभूतीचा, अनुभवाचा तुमचा काहीही संबंध नसतो. पण तुम्हाला ते सोपं वाटायला लागतं दुर्दैवाने. जी गोष्ट त्या माणसाने वर्षानुवर्ष एक मेहनत करून, कष्ट करून मिळवलेली असते, ती 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये किंवा 2 मिनिटाच्या माहितीमुळे तुम्हाला ती अतिशय सोपी वाटायला लागते. आणि सुलभीकरण झालं. सुलभीकरण झालं सगळ्या गोष्टींचं. खरं म्हणजे वास्तविक ज्या मूळ गोष्टी आहेत, त्या मूळ गोष्टी समाजासमोर येण्यासाठी काही कालखंड जावा लागतो. ते असं आज काहीतरी घडलं आणि उद्या काहीतरी त्याच्यावर इमारत बांधली, असं खरं तर होत नाही. पण अनेकांना असं वाटायला लागलेलं आहे की आपण खूप लवकर प्रसिद्ध व्हावं, खूप लवकर आपण कुठलं तरी प्रचंड मोठं यश मिळवावं आणि मग किती कमी काळामध्ये काय काय गोष्टी झाल्या, याचा जो भडीमार चाललेला आहे सोशल मीडियावर, की काल तो असा होता आणि आज तो असा झाला, हे जे चाललेलं आहे, यातनं ह्या गोष्टी होत आहेत. मला आठवतं सर, एक पालक आले होते माझ्याकडं मध्यंतरी आणि त्यांनी म्हटलं की मला एक पुस्तक लिहायचं आहे. म्हटलं काही हरकत नाही. कुठल्या विषयावरती पुस्तक लिहायचं आहे? ते म्हणले माझा प्रवास. म्हटलं काय तुम्ही अचीव केले? नाही म्हणले, ते माझं मुलगा आहे आणि इतक्याच वर्षाचा आहे, तो अतिशय उत्तम बोलतो. म्हटलं बघ चांगली गोष्ट, मग त्याच्यावर लिहा ना. माझा प्रवास सांगायचा आहे म्हणले की मी त्याला कसं घडवलं. हो, अच्छा. हा, हे झालंय की तुम्हाला व्यक्त होणं, व्यक्त व्हावं वाटणं हे वाईट नाही आहे. पण व्यक्त जे 4 मित्रांच्या समोर व्यक्त होणं ही गोष्ट वेगळी आणि तुम्हाला ते सगळ्या जगाला सांगावं वाटणं ही गोष्ट वेगळी. ज्या गोष्टी पूर्वी कुटुंबियांशी, नात्यांशी किंवा मित्रांशी शेअर करायच्या गोष्टी होत्या, त्या तुम्हाला असं वाटायला लागलं की त्या जगाला सांगण्याच्या गोष्टी आहेत. हा सुद्धा गोंधळ आहे मनातला अनेकांच्या. आणि आहे किरकोळ गोष्टी आहेत सगळ्या. तर किरकोळ गोष्टींना काहीतरी मी करतो म्हणून त्याला प्रचंड महत्त्व आहे जगामध्ये असं वाटणं, कारण ते सोशल मीडियामध्ये त्याला ते दिसतं म्हणून त्याला असं वाटतं की आपणही त्याच पद्धतीने जावं. आणि मग त्याच्या समकक्ष ज्या गोष्टी आहेत, म्हणजे ते पॅरेंट काय म्हणायचे मला, त्यांनी काय सांगितलं, मी इतकी मेहनत घेतली, म्हणजे रात्र जागून त्याच्याकडनं पाठ करून घेतलं. आता पाठ करून घेतलं म्हणजे ही जर मेहनत समजत असेल, पण त्या मुलाला जो खरा चांगला असेल हे बघता, पण त्याला ती गोष्ट समजलेली जर नसेल तर त्याचा भविष्यात काय उपयोग आहे? नाही, म्हणजे आता हे पालक कोण आहेत आपल्याला मला माहीत नाही, पण मी असं म्हणेल की ते पालक त्यांच्या मुलावर अन्याय करतायत, अत्याचार करतायत त्याच्यावर. याचं कारण इतकं बंदिस्त संस्कार, इतक्या बंदिस्त करिअरचं घडवून करणं हाच मुळात अन्याय आहे. आणि ते कशापोटी चाललेलं आहे की ते पुन्हा तुलनेने चाललेलं आहे सगळं. तर त्याला त्याचा मुलगा म्हणत असेल तर करू दे ना. पण तुम्ही इतकं बंदिस्त करत राहणं, बालपण इतकं बंदिस्त करणं किंवा त्याच्या मुलांवर या प्रकारचे मी म्हणतो प्रयोग करणं हे चुकीचं आहे. म्हणजे थोपवतोय आपण त्याला त्याच्या आणि परत त्याला पण प्रेशर देतोय, त्यालाही प्रेशर देतोय. त्याला आपण लक्षातच घेत नाही. कारण हे काय झालेलं आहे की एका विशिष्ट कालखंडामध्ये काही यश पालकांच्याही हातात आल्यामुळे भौतिकदृष्ट्या त्यांना असं वाटायला लागलं आहे की याच्या पुढची गोष्ट आपल्या मुलांनी करायची आता.
म्हणजे अपेक्षांची ओझी इतकी जड करत चाललेलो होतो आपण आपल्या मुलांविषयीची आणि आपल्याविषयीची. ती अपेक्षांची ओझी जड करणं याचाच अर्थ तुम्ही अस्वस्थ राहणं आहे. अस्वस्थतेचं तुम्ही हे कारण एक सांगितलं. आणखी एका गोष्टीमुळं प्रचंड अस्वस्थता आहे सध्या समाजात, ते म्हणजे आपली बदललेली भाषा किंवा भाषेचा स्तर. आणि म्हणजे आता हल्ली शिव्या देणं म्हणजे अगदी रूढ झालंय का काय असं म्हणायची वेळ आलेली. आणि माध्यमं देखील ते 24 तास दाखवतात या बरोबर, गोष्टी. बरोबर. लाईव्हमध्ये हो, दाखवतात. हो, हो. कुणी भाषण करतो ते दाखवतात, हो. कुणी बोलतो ते दाखवतात. अर्थात यथा राजा तथा प्रजा म्हणतात, त्या पद्धतीने मग अनुयायी देखील त्याच पद्धतीने वापरतात तीच गोष्ट, आणि त्याच पद्धतीने मग ते व्हायरल होतं. व्हायरल का झालं म्हणून परत त्याच्यावरती टीका टिप्पणी होते आणि परत तेच पहिले पाढे 55. पण याच्यातनं जो ऱ्हास झालेला आहे, या महाराष्ट्राने इतके सुंदर वक्ते ऐकलेले आहेत आत्तापर्यंत. आजही आपण जुनी भाषणं काढून ऐकतो चांगल्या चांगल्या लोकांची. त्यांच्या वक्तृत्वाची, त्यांच्या अभ्यासाची त्याच्यातनं आपण वाखाणणी करतो. असं सगळं असताना भाषेचा घसरलेला स्तर हे परत ह्याच मानसिकतेतनं आले का त्याची काही वेगळी कारण आहेत? नाही, त्याचं कारण असं आहे की प्रत्येक गोष्ट रिपोर्ट करायची नसते. म्हणजे मीडियामधल्या आता जे चाललेलं आहे ते त्याला कारणीभूत आहे. आता गेली करोनानंतर जे काही महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा विषय झाला किंवा तर मी असं अनुभवलेलं आहे की मी जेव्हा केव्हा टी व्ही पाहतो तेव्हा टी व्हीचं बटन दाबलं की कुठली तरी राजकारणाची कोण कोणाविषयी काय बोलला याची बातमी चालू असते. तर ह्यात म्हणजे गेली 3 वर्ष मी अनुभवलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की 24 तास बातम्या हे जे आपण स्वीकारलेलं तत्व आहे ते काहीतरी गडबड त्याच्यामध्ये. आणि बरं ते टी व्ही मीडियाने स्वीकारू देते. जो पाहतो आहे त्याने त्याची आवड निवड काहीतरी करायला पाहिजे ना. तो ते करत नाही, हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता याच्यापुढे काय होणार आहे की हे सगळं जे प्रसारण आहे हे तुमच्या हातात राहणार नाही आहे, राहिलेलं नाही ऑलरेडी. तुमच्या कानावर शिव्या आदळणार, भाषा ती तुम्ही म्हणता ती कमी दर्जाची भाषा आदळणार. तुम्ही ठरवायचं विवेक, तुमच्या विवेकाने ठरवायचं काय पाहायचं आणि काय ऐकायचं. हे आता करावंच लागणार. स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी हे करावं लागेल, दुसऱ्यासाठी नाही. की स्वतःचं स्वास्थ्य कायम ठेवायचं म्हणजे आत्ता ज्या पद्धतीने लोक मानसिक सल्ला घेत आहेत यांचा, मानसोपचार तज्ज्ञांचा, ते लक्षात घेतात. त्याची जी संख्या वाढत चाललेली आहे त्याचं कारणसुद्धा हेच आहे. याचं कारण ते सोशल मीडियामध्ये जे पाहिलं जातं, ऐकलं जातं ते खरं मानतात आणि खरं मानून त्यांची मानसिक अवस्था खराब होते. मग एखादं मी अशी माणसं पाहिलेली की सकाळी कुठली तरी घटना घडते आणि मग अस्वस्थ होतात, दिवसच अस्वस्थ होतो त्यांचा. खरं म्हणजे त्याचा काही संबंध नाही आहे, पण त्याचा अख्खा दिवस अस्वस्थ होतो त्या घटनेमुळे. तर असं व्हायला नाही पाहिजे. आणि पूर्वी हे इतक्या वेगाने आढळत नव्हतं किंवा आपण ते स्वीकारतही नव्हतो त्या अर्थाने. वर्तमानपत्रामध्ये ती बातमी दुसऱ्या दिवशी यायची, मग त्याच्यावर काही सकाळी चर्चा व्हायची आणि ते आपण सोडून द्यायचो, मग आपल्या कामाला लागायचो. आता तसं होत नाही आहे ना. आता आपण त्याच्यामध्ये इतके राहायला लागलो, इतके जगायला लागलेलो आहोत की त्याचं कारणच नाही आहे काही. याचं कारण हा म्हणजे प्रत्येक या प्रकारच्या माणसाचा तो मनातला अहंकारी म्हणेन मी, की आपल्याला प्रत्येक विषयातलं कळतं असं वाटणं, हा अहंकारच आहे एक प्रकारे माणसाच्या मनातला. आता तुम्ही म्हणालात त्याच्यावरून मला जस्ट क्लिक झाली एक गोष्ट. आपण वर्षानुवर्ष वर्तमानपत्रात काम केलेलं आहे आणि पूर्वीपासून आपण संलग्न आहोत, वाचक म्हणून अगदी लहानपणापासून. वर्तमानपत्रात जनरली बातम्या असतात नाही का, बातम्या असतात, लेख असतात. अग्रलेख जे खरं ओपिनियन असतं, त्या पेपरचं ओपिनियन असं आपण म्हणू त्याला, मत, ते असतं, आतल्या पानात असतं. ठीक आहे. असं म्हटलं जात होतं किंवा म्हटलं जातं आजही की अग्रलेखाला फारसं महत्त्व नाही. ॲक्च्युली त्याला सर्वाधिक महत्त्व असायला हवं, असंही एक म्हणजे टिळकांनी ते दाखवून दिलेलं आहे. पुढे ती परंपरा चालू होती अग्रलेखाला, कारण ते ओपिनियन आहे पेपरचं आणि ते फक्त संपादक जनरली लिहितात. आता जर तुलना केली आपण आजच्या वर्तमानपत्रांची, वर्तमानपत्र म्हणून नाही म्हणत मी, पण ओव्हरऑल मीडियाची, तर आता ओपिनियनचाच भरमार आहे आणि खरं जे एक तटस्थ किंवा वास्तव दाखवणारी बातमी, तो कॉम्पोनंट कमी झालेला आहे, असं तुम्हाला नाही का वाटत? पण त्याचं कारण असं आहे की
एखादं ओपिनियन तयार होण्यासाठी म्हणजे मी अग्रलेख लिहित असेल तर माझ्या मनामध्ये काही एक तटस्थता येऊन ते ओपिनियन मी लिहीपर्यंत जी एक त्या विषयाची माझ्या मनामध्ये मशागत व्हायला पाहिजे त्याच्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो वेळच आता अस्तित्वात नाही. ज्या पद्धतीचं वार्तांकन रिपोर्टिंग टी व्हीमध्ये काम करणारे सगळे बातमीदार करतायत किंवा ज्या प्रकारे संपादक विविध विषयांशी म्हणजे केवळ लेखन नव्हे इतर विषयांशी बांधले गेलेले आहेत त्याच्यामधून त्यांना ओपिनियन देण्याची फुरसतच नाही. म्हणजे कसे देणार ते? म्हणजे ते त्यांचं म्हणजे विश्लेषण म्हणजे ओपिनियन नाही ना. नाही विश्लेषण म्हणजे दुसरी ओपिनियन नाही पण त्यांचं जे एक ठाम मत एखादं तयार व्हायला पाहिजे एका विषयाविषयीचं त्याच्यासाठी जे मानसिक स्वास्थ्य लागतं ते संपादकाकडे बातमीदाराकडे उपसंपादकाकडे किंवा काय टी व्हीच्या अँकरकडे आहे का तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण तो इतक्या गोष्टींशी मिनटाला बांधलेला आहे आणि ओपिनियन हे काय असं मिनटाला तयार होत नसतं. त्यामुळे त्याचा जो ऑन डिमांड आहे सगळं जशी डिमांड असेल तसं तो वागतो आहे तसं तो वार्तांकन करतो आहे. तर याला तो मुळात म्हणजे माझा तर सगळ्यात महत्त्वाचा आक्षेप असा आहे की तो वैयक्तिक जीवनामध्ये स्वस्त आहे का आणि तो जर वैयक्तिक जीवनामध्ये स्वस्त नसेल तर तो जो डिलिव्हर करतो आहे ते स्वस्तता पसरवणारा कसा असू शकेल. तो त्याची स्वतःच्या कुटुंबातली स्वतःच्या समाजातली स्वतःच्या नात्यांमधली अस्वस्थता घेऊनच तो कामावर बसतो आहे. आणि असं जर असेल तर त्याच्याकडनं जे डिलिव्हरी दिली जाते आहे ती इतकी अस्वस्थ आहे की ते ऐकणारा आणि पाहणारा माणूस अस्वस्थ होणं याच्याशिवाय दुसरा मार्गच नाही. कारण त्याला सांगताना जी घाई झालेली ही गोष्ट सांगताना त्याला सांगितलेलं आहे की तू 2 मिनिटामध्ये ही गोष्ट मांडायची आहे 2 मिनिटांमध्ये. आणि आपण कशाविषयी बोलतोय देशाच्या अर्थकारणाविषयी बोलतोय देशाच्या समाजकारणाविषयी बोलतोय देशाच्या राजकारणाविषयी बोलतोय आणि तुम्हाला 2 मिनिटं दिलेली आहेत. म्हणजे अर्थकारणातली किंवा समाजकारणातली एखादी गोष्टीविषयी तुम्हाला 2 मिनिटं दिलेली आहेत. तर ते मुळातच म्हणजे ती हीच चुकीची आहे अपेक्षाच चुकीची आहे. त्यातनं हे घडतं आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणालात की अग्रलेखातल्या मांडणीला महत्त्व होतं आता ते नाही असणार नाही आणि असलं तरी ते प्रॉपर पद्धतीने वाचकांसमोर किंवा लोकांसमोर जाणार नाही. कारण त्याची जी मशागत आहे विशिष्ट वेळ त्याच्यासाठी द्यायला पाहिजे तो वेळच आत्ता त्यांना मिळतो असं म्हणता येणार नाही. मिळतच नाही आहे तो वेळ. त्यामुळे त्यातनं तयार होऊच शकत नाही. मग कुणाकडे पाहायचं समाजाने? तर आता असं होणार आहे की समाजाने कुणाकडे पाहायचं नाही आहे प्रत्येकाने स्वतःकडे पाहायचं. आता याच्या पुढे इंडिव्हिज्युअलिझममुळे वाढत्या इंडिव्हिज्युअलिझममुळे म्हणजे जो इंडिव्हिज्युअलिझम जे वैयक्तिक हित अहित ही गोष्ट आपल्या समाजामध्ये एवढ्या प्रमाणावर माजलेली नव्हती इतकी वर्ष. आता भौतिक संपन्नतेमुळे आणि पाश्चिमात्य प्रभावामुळे इंडिव्हिज्युअलिझम हा खूप वाढत चाललेला आहे. आता हा इंडिव्हिज्युअलिझम जर वाढत चालला असेल आणि तो जर अपरिहार्य असेल काही प्रमाणामध्ये आता विशेषतः तरुणांना असं वाटतं की आमचं घर वेगळं असलं पाहिजे आमची रूम वेगळी असली पाहिजे आमची गाडी वेगळी असली पाहिजे आम्ही जे घरामध्ये बाथरूम वापरतो ते माझं स्वतंत्र असलं पाहिजे सगळं माझं स्वतंत्र असलं पाहिजे असं जर वाटत असेल तर त्याला सर्वस्वी चुकीचं असं आपण म्हणूयात नको. मी समजा ते सर्वस्वी चुकीचं नाही आहे पण ते तुम्हाला पेललं पाहिजे तुम्हाला ते म्हणजे तो इंडिव्हिज्युअलिझम सांभाळताना तुम्हाला नाती आणि मित्र सांभाळता आले पाहिजे. म्हणजे नात्यांसाठी आणि मित्रांसाठी तुम्हाला तडजोडी कराव्याच लागतात. तुम्हाला काही गोष्टी सहन कराव्याच लागतात. काही गोष्टींविषयी काही गोष्टी समजून घ्याव्याच लागतात. तर त्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागणार आहेत कारण नाहीतर तुम्ही एकटे पडाल. आज ना उद्या तुम्हाला अशी परिस्थिती येईल की जेव्हा तुम्ही करिअर करत होता तेव्हा तुम्ही तुमच्या नात्यांकडे तुमच्या मित्रांकडे दुर्लक्ष केलं आणि आता ज्यावेळी तुम्ही करिअर तुमचं संपलेलं आहे आणि तुम्ही मोठ्या समुदायामध्ये आलेला आहात नात्यांमध्ये आलेला आहात त्यावेळी तुम्ही कोणीच आपलं वाटत नाही किंवा त्यांना तुम्ही आपले वाटत नाही आहात. ही जी वेळ येणार आहे त्यावेळी याचं महत्त्व खरं कळेल. त्यामुळे आतापासून सावध झालं पाहिजे की टोकाचा इंडिव्हिज्युअलिझम जो आहे
तो काही प्रमाणामध्ये भौतिक साधनं वाढल्यामुळे बरोबर असला तरी त्याची एक सीमारेषा प्रत्येकाने आखली पाहिजे. आणि भारतीय समाजाने हे कधी इतक्या टोकाचा इंडिव्हिज्युअलिझम मानलेला नाही आहे. मुळात तो वाईट आहे. तो काय बरोबर. चांगला नाही आहे. म्हणजे नात्यांमध्ये तुम्ही ज्यावेळी इंडिव्हिज्युअलिझममुळे नात्यांमधली गंमत, आनंद, समाधान कमी व्हायला लागलं, ही काही चांगली गोष्ट नाही आहे. त्यामुळे ते कसं तुम्ही मॅनेज करता, त्याचं संतुलन कसं करता, समायोजन कसं करता, हे तुमच्यावर अवलंबून आहे, दुसऱ्यावर अवलंबून नाही आहे. दुसऱ्याने कोणी काही करायचं नाही आहे, आपणच करायचं. कारण घटनांचा वेग याच्यापुढे आणखी वाढत जाणार आहे. AI मुळे किंवा त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आणखी गोष्टी वेगाने घडणार आहेत. तुम्ही स्वतःचा बचाव कसा करता, मुळात जगात घडणाऱ्या सगळ्या घटना तुमच्याशी संबंधित आहेत हा गैरसमज तुमच्या मनातनं आधी काढून टाकला पाहिजे. ह्या तुमच्याशी संबंधित नाहीत. आणि मग ते काहीतरी अस्वस्थ, कुठेतरी पॅलेस्टाईन युद्ध होतं, कुठेतरी रशिया आणि युक्रेनचं युद्ध होतं, कुठेतरी अमेरिकेमध्ये निवडणुका होतात, किंवा भारतामध्ये मोदी विरोधी आणि मोदी समर्थक याची काही सोशल मीडियामध्ये एक प्रकारचं युद्धच चालू असतं. आणि त्याच्या सगळ्यामध्ये तुम्ही काहीतरी भूमिका घेतली पाहिजे. हा काही जो काही अट्टहास चाललेला आहे हा अतिशय चुकीचा आहे. एक तर प्रत्येकजण जर भूमिका घेतो त्याला जे आकलन झालं त्याच्यानुसारच घेतो. बरोबर. त्यातलं सगळ्या गोष्टीतलं आपल्याला कळत असतं असं अजिबात नाही. आणि आणखी एक गोष्ट याच्यामध्ये आहे की टोकाचा अविश्वास हा मुळातनं मनातनं काढून टाकला पाहिजे. म्हणजे राजकीय लोकांविषयीचा अविश्वास, प्रशासनाविषयीचा अविश्वास, सरकारी गोष्टींविषयीचा अविश्वास हा मनातनं समूळ काढून टाकला पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीने मीडिया आत्ता बातम्या छापतो अनेकदा की हा पूल उशिरा होतो आहे, ही दुरुस्ती लवकर होत नाही आहे. 100 सव्वाशे वर्ष जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण वापरणार आहोत त्याची कन्स्ट्रक्शन करणं, त्याची बांधणी करणं म्हणजे काय याचं आकलन सर्वसामान्य माणसाला असू शकत नाही, हे मी समजू शकतो. पण ते मीडियालाही नाही हे मी समजू शकत नाही. त्यातनं मग काय होतं की त्या प्रकारच्या बातम्या यायला लागतात. मग सहजपणे साधा माणूस काय म्हणतो, यांना काही कळत नाही, त्यांना काही कळत नाही. मग कुणाला कळतं? हे कुणाच्या जीवावर उभं राहते आपलं आजूबाजूचं विश्व. तर याच्याविषयी मनामध्ये प्रचंड विश्वास पाहिजे. म्हणजे उद्या डॉक्टर जे काही करतायत त्याच्याविषयी देखील मी मत प्रदर्शन करतो. म्हणजे कुणाविषयी किंवा एखादे प्राध्यापक कुठला विषय शिकवतायत हो त्याविषयी देखील माझा त्या विषयातला जराही अभ्यास नसताना मी कुठेतरी मत व्यक्त करतो किंवा त्याच्यावरती अविश्वास दाखवतो, असं होतं. असं म्हणजे काय होतंय की सगळ्या प्रकारची माणसं सगळ्या क्षेत्रात आहेत. एखाद्या विशिष्ट विषयाची माणसं एकाच क्षेत्रामध्ये चांगली आहेत आणि बाकीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये वाईट माणसं आहेत, असं तर कधी झालेलं नाही आहे. बदललेलं काहीच नाही आहे. जबाबदारीने माणसं काम करतायत आणि म्हणूनच आपल्या आजूबाजूचं जग चांगलं, म्हणजे भौतिकदृष्ट्या होईना पण चांगलं होताना आपल्याला दिसतं आहे. तर त्याचं काहीतरी मनामध्ये आपण समाधान ठेवू आधी आणि मग त्याच्याविषयी असमाधान व्यक्त करू. पण आपण काहीतरी परदेशात जाऊन आलो आणि काही गोष्टी पाहिल्या, कुठेतरी खूप चांगलं घडलं म्हणून तिथे काहीतरी पाहिल्या म्हणून ते आपल्याच देशात झालं पाहिजे, आपल्याच गावात झालं पाहिजे, आपल्याच शहरात झालं पाहिजे असं वाटणं ही अपेक्षा म्हणून बरोबर असली तर त्याला एक काळ लागतो. आणि त्याचं कारण म्हणजे आणखी एक जी गोष्ट सगळ्या भारतीय समाजाला खरं म्हणजे सांगितली पाहिजे, सतत सांगितली पाहिजे, ती अशी की आपल्या देशाची लोकसंख्येची घनता 425 आहे. एका स्क्वेअर किलोमीटरला 425 लोक राहतात. आणि आपण तुलना कोणाशी करतो? ज्या अमेरिकेमध्ये 33 लोक राहतात पर स्क्वेअर किलोमीटर, ज्या रशियामध्ये 9 लोक राहतात, ज्या ऑस्ट्रेलियामध्ये 3 लोक राहतात, ज्या कॅनडामध्ये 2.5 लोक राहतात, त्यांच्याशी आपण आपली तुलना करतो. ज्या चीनमध्ये 150 आहे घनता, चीन आपल्यापेक्षा खूप मोठा देश आहे. तर त्या सगळ्या देशांशी, त्या सगळ्या शहरांशी, त्या सगळ्या सिस्टीमशी त्यांच्या आपण तुलना करतो. तर हा अतिशय मोठा गोंधळ आहे. हा विचार अनेक म्हणजे विचारवंतांचा सुद्धा गोंधळ आहे आपल्या देशातल्या. म्हणजे आपल्या अपेक्षा देखील अवास्तव आहेत. अवास्तव अपेक्षा आहेत. आपला कधीच युरोप होणार नाही, आपला कधीच चायना होणार नाही, आपला कधीच अमेरिका होणार नाही आणि व्हायला नाही पाहिजे. तशी सिस्टीम, तसं ज्या प्रकारचं समाज आणि ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तिथे आपल्याला पाहायला मिळतं आहे ते आपल्याकडे कधीच नाही झालं पाहिजे असं म्हटलं पाहिजे. याचं कारण त्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर करणं
याचा अर्थ त्या प्रकारचा पर्यावरणावर ताण देणं. हम्म. भारतीय लोकांनी, ओबामांनी ज्याचा उल्लेख केला होता, वाईट पद्धतीने केला होता, की भारतीय लोक आता चांगलं खायला लागले म्हणून काहीतरी पर्यावरणाचा ऱ्हास झाला, असं अशा प्रकारचं ते काहीतरी बोलले होते. तर हा म्हणजे त्यांचं एक प्रकारे बरोबर होतं. याचं कारण 140 कोटी लोकांनी अमेरिकेसारख्या अमेरिकेमध्ये ज्या प्रकारच्या अन्नाची नासाडी होते, त्या प्रकारची नासाडी जर आपण करायला सुरुवात केली तर जगाला अन्नधान्य पुरणार नाही. हां. म्हणजे याचा अर्थ असा की आपण भारतीय आहोत, आपण 142 कोटी आहोत आणि आपण एका पर स्क्वेअर किलोमीटरला 425 लोक राहत आहोत. त्या अर्थाने आपण अतिशय चांगलं राहत आहोत. आधी याच्यावर आपलं समाधान झालं पाहिजे की कुठून कुठे आलो आपण. त्याचं समाधानच घेत नाही होत आपण सतत पुढच्या गोष्टीचं समाधान जमा करतो आहोत भविष्याविषयीच्या. तर तसं नाही करायला पाहिजे. हे ग्रॅज्युअली काही गोष्टी होणं ही आपल्या समाजाची गरज आहे. आणि मग आता परदेशात जाणाऱ्या लोकांची संख्या वाढली, त्यामुळे ते आले की लिहितात, सगळं प्रवास वर्णन लिहितात की तिथे मी किती छान पाहिलं. हरकत नाही, म्हणजे चांगलं पाहिलं त्याला चांगलं म्हणायला हरकत नाही, पण ते उद्या माझ्या शेजारच्या रस्त्याचं तसंच झाला पाहिजे हे चुकीचं आहे. आपल्याकडचे कचऱ्याचे प्रश्न, आपल्याकडचे रस्त्याचे प्रश्न, आपल्याकडचे पाण्याचे प्रश्न, आपल्याकडचे वाहतुकीचे प्रश्न. आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती आहे की रेल्वे गाड्यांची संख्या गेल्या काही वर्षात प्रचंड वाढूनही गाडी आली की गाडी भरते. असं जगामध्ये कुठेच घडत नाही. आता हे का आहे हे लक्षात आलं नाही तर आपण आपला दोष देत बसतो व्यवस्थेला की असं होतं आहे. त्याच्यामध्ये सुधारणा होते की नाही एवढंच आपण पाहिलं पाहिजे. आणि मग ते आपण पाहिलं की आपल्याला असं वाटेल की अरे चला, आपल्या देशामध्ये काम करणारी आपल्या आजूबाजूची माणसं आहेत, ते काहीतरी जबाबदारीने काम करतायत. पण अविश्वास जर तुमच्या मनामध्ये असेल काम करणाऱ्या माणसांविषयी, तर तुम्ही कधीच स्वस्थ होऊ शकणार नाही. बरोबर. तर ह्या सुद्धा मुद्दा या जो सामाजिक लोचा तयार होतो आहे त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असं मला वाटतं. सर, याला खूप पदर आहेत आणि प्रत्येक गोष्टीत आपण डीपमध्ये जाऊन विचार करू शकतो आणि प्रत्येकाची मुळं आणि त्यांची उपमुळं असा सगळा तो विषय आहे. पण तरी देखील आपण या विषयावरती भाष्य केलेलं आहे आज, किंबहुना समाजाला ह्या सगळ्या मुळाशी काय चाललेल्या आहेत गोष्टी, कशामुळे हे सगळं होतंय. कारण आपण फक्त वरवरच्या गोष्टीवरती बोलतो, रिॲक्ट होतोय आणि ज्याचा तुम्ही उल्लेख केला की आपण रिॲक्ट होतोय फक्त. तर रिॲक्ट होण्याचं नव्हे, हा विषय समजून घेण्याचा आहे आणि आपलं वर्तन देखील त्याला कारणीभूत आहे. कशा पद्धतीने, आता तुम्ही खूप छान पद्धतीने ह्या सगळ्याची उलगड केली. स्टोरीटेल कट्ट्यावरती आपण याच विषयावरती आणखी पुढे नक्की काही भाष्य करूया आणि त्यासाठी तुम्ही जरूर पुन्हा आमच्याकडे या आणि आपण वाचकांना देखील, आपल्या श्रोत्यांना देखील, आपल्या प्रेक्षकांना देखील आवाहन करू की तुम्हाला या विषयावरती काय वाटतंय हे आम्हाला जरूर कळवा. आमच्या कमेंटवरती कळवा किंवा आमच्या स्टोरीटेलच्या फेसबुक पेजवरती किंवा माझ्या संतोष देशपांडे फेसबुक पेज आहे किंवा मालकर सरांचं फेसबुक आहे. कुठंही तुम्हाला ज्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधता येईल तिथे तुम्ही जरूर कळवा. हा विषय सर्व समाजाला नीट समजावा आणि तो समजला तरच आपलं चांगलं वर्तन होऊ शकेल आणि ह्या मूळ प्रश्नातनं आपण थोडंसं वरती येऊ शकू, आपण जबाबदार बनू अशी याच्यातनं अपेक्षा आहे. थँक्यू सर. धन्यवाद.